लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बेळगावचा सुवर्ण बाजार देशभरात विशेष प्रसिद्ध आहे। सराफ बाजारात दररोज सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठत असून आज पुन्हा एकदा सराफ बाजारात सोने वधारले असून तोळ्याला 68,600 दर पोहोचल्यानं नवा उच्चांक गाठला गेला आहे। 24 कॅरेट सोने प्रति तोळे 68,600 तर 22 कॅरेटचे सोने 62,750 रुपये प्रति तोळा दराची आज नोंद झालेली आहे। गेल्या महिन्यातच सोन्याच्या दरानं 64,000चा टप्पा पार केलेला होता, तर वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 8,000नं वधारला आहे। हे विशेष। अमेरिकेतील बँकांची स्थिती पाहता सोने चांदीच्या दरात मोठे बदल होत असून दररोज सोन्याचे दर आता नवीन उच्चांक गाठतायत। सध्या अमेरिकेत बँकिंग क्षेत्र अस्थिर मानले जात आहे, त्यामुळे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दरानं भरारी घेतल्याचं दिसून येत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसून येत आहे। 5 मार्च रोजी दर तोड्यामागे 850 रुपये दर वाढ होऊन 64,650 रुपये दर झालेला होता, तर दुसऱ्याच दिवशी दरात 250 रुपयांनी वाढ होत सोने 65,000च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले होते। 7 मार्च रोजी सकाळी सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक गाठत तब्बल 65,800चा दर गाठला। सोने दरात वाढ होतच असताना आज पुन्हा एकदा भाव नव्या उच्चांकीवर जाऊन पोहोचलेला असून 68,600 वर तो स्थिरावलेला आहे, तर हाच भाव जीएसटीसह 70,550च्या घरात जात आहे। सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने चांदीचे दर वाढत असल्यानं ग्राहक धास्तावले असून सुवर्ण बाजारपेठेत सध्या मंदीचं वातावरण आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हे दर 70,000पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं सुवर्ण नगरी सोने खरेदीला सध्या तरी फारसा प्रतिसाद नाहीये। त्यातच ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले आहे त्यांना मात्र परतावा जोमात असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।